तर नाशिक शहरातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला काजीगडीचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही। त्यातच पावसाळ्याच्या तोंडावर पुन्हा एकदा धोकादायक काजीगडीचा प्रश्न पुढे आलेला आहे। यंदाच्या पावसाळ्यात जर काजीगडी परिसरात दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असा सवाल नाशिककर उपस्थित करतायत। पावसाळ्यापूर्वी नाशिकच्या धोकादायक काजीगडीवरील रहिवाशांना नोटीस बजावण्याचा सोपस्कार महापालिका प्रशासनाकडून पार पाडला जातो। मात्र नंतर या नोटीसचं काय होतं याचं उत्तर महापालिका प्रशासनाकडे देखील नाही आणि इथल्या नागरिकांकडे देखील नाही। दृश्यांमध्ये आपण जर बघत असाल तर आपल्याला लक्षात येईल की धोकादायक काजीगडीवरील राहणारे जे रहिवासी आहेत त्यांना आपला जीव मुठीत धरून कसा आपला दिवस ढकलावा लागतो। प्रत्येक वर्षी पावसाळ्यापूर्वी पालिका प्रशासनाकडून यांना नोटीस बजावण्यात येते आणि पावसाळा सुरू होण्यापूर्वी तुम्ही हा संपूर्ण परिसर खाली करा अशा पद्धतीच्या सूचना वजा धमकी दिली जाते। मात्र असं जरी असलं तरी या ठिकाणचा जो प्रश्न आहे तो वर्षानुवर्ष भिजत घोंगडा आहे। त्याचं कारण इथले रहिवासी दुसरीकडे स्थलांतरित व्हायला तयार नाही। पालिका प्रशासनानं त्यांना जी पर्यायी जागा दिली ती त्यांना मान्य नाही आणि महापालिका प्रशासनाला देखील या संदर्भात पुढे काही पर्याय शोधायचा आहे असं वाटत नाही। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी TV9 मराठी। तर गेल्या अनेक वर्षांपासून काजीगडीचा हा प्रश्न आहे तसाच आहे। धोकादायक काजीगडीवरील रहिवाशांना पालिकेनं नोटीस बजावलेली आहे।